नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महत्त्वाचे गणित पाहणार आहोत. तर आपल्याला इथे बघा काय गणित दिलेलं आहे. प्रत्येक कार्डवर एक संख्या, याप्रमाणे 1 ते 40 कार्ड एका पिशवीत आहेत. त्यापैकी एक कार्ड उचलले असतात त्या कार्डवरची संख्या 5 च्या पटीत असण्याची संभाव्यता डॅश 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 असते. आता बघा आपल्याला कोणकोणते सांगितले. ए सांगितले 1.5, बी सांगितले 3.5, सी सांगितले 4.5 आणि डी सांगितले 1.3. तर आपल्याला बघायचे की संभाव्यता किती. काय सांगितले 5 च्या पटीत कार्ड किती आहेत. 1 ते 40 कार्ड एका पिशवीत आहेत आणि संख्या किती 5 च्या पटीत असण्याची संभाव्यता किती असेल. बरोबर आहे. मग आता बघा 5 च्या पटीतली संभाव्यता आपल्याला बघायची म्हणजे काय. ए बरोबर महिरपी कंसामध्ये 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40 ह्या 5 च्या पटीतील संख्या आहेत. आता आपल्याला सूत्र दिलेलं आहे बघा. काय सूत्र दिलेलं आहे. पी कंसात ए बरोबर एन कंसात ए छेद एन कंसात एस. आता किमती बघा आपल्याला संभाव्यता काढायची आहे. बरोबर एन कंसात ए काय येणार आहे. एन कंसात ए एकूण संख्या किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती संख्या मिळाल्या आपल्याला संभाव्यतेच्या 8. आणि टोटल संख्या किती सांगितलं 1 ते 40 कार्ड एका पिशवीत आहेत. बरोबर आहे. किती आहेत 40. म्हणून इथे घेतले एन एस बरोबर 40. बरोबर भाग लावला. 8 एके 8, 8 पंचे 40, 1/5. उत्तर काय मिळणार आहे आपल्याला 1/5 ए. हा प्रश्न 2 मार्काला विचारला जातो. 27 नंतर 135, 143 आणि 151 या अंकगणिती श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. आपल्याला प्रश्न काय सांगितलाय की त्याचं पहिलं पद आणि सामान्य फरक काय आहे तो आपल्याला काढायचा आहे. आता पहिलं पद म्हणजे काय आहे तर ए. आता बघा इथे पहिलं पद कोणतं आहे 127. हे आपलं पहिलं पद झालं. ए बरोबर 127. आता डी म्हणजे दोन पदामध्ये जो फरक असतो तो त्यालाच आपण काय म्हणतो सामान्य फरक असे म्हणतो. तर आता बघा 127 आणि 135 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे. 135 43 या दोन पदामध्ये कितीचा फरक आहे. म्हणजे पहिलं पद आणि दुसरं पद याच्यामध्ये कितीचा फरक आहे. दुसरं पद आणि तिसरं पद याच्यामध्ये कितीचा फरक आहे. आणि तिसरं आणि चौथं याच्यामध्ये कितीचा फरक आहे तो आपल्याला बघायचा आहे. मग डी बरोबर काय येणार आहे. दुसरं पद वजा पहिलं पद म्हणजे 135 वजा 127 बरोबर. यांची वजाबाकी किती येणार आहे बघा 8. आता पुन्हा तिसरं पद आणि दुसरं पद यांच्यामधील फरक बघा किती आहे. 143 वजा 135 बरोबर 8. त्याच्यानंतर 151 वजा 143 बरोबर उत्तर मिळणार आहे 8. म्हणजेच डी बरोबर किती मिळाले आपल्याला. सगळ्यांचा फरक कसा आहे समान आहे. मग डी बरोबर 8. म्हणजे हा आपला काय झाला सामान्य फरक. तर 127 153 143 आणि 151 या अंकगणितीय श्रेणीसाठी पहिले पद काय आहे 127 आणि सामान्य फरक किती आहे डी बरोबर 8 दिलेलं आहे. ते आपल्याला 2 मार्काला विचारलं जातं. तर इथे दिलेलं आहे x अधिक 5 गुणिले x वजा 4 बरोबर 0 या समीकरणाची मुळे काढा असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग ती कशी काढायची बघा. तर x अधिक 5 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर 0. म्हणून x बरोबर वजा 5 इकडे अधिक 5 आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे आणले म्हणजे काय झाले वजा 5 किंवा x बरोबर 4. म्हणजे x च्या किमती किती मिळाल्या आपल्याला. x बरोबर वजा 5 तरी असेल किंवा x बरोबर 4 तरी असेल. म्हणजे या समीकरणाची मूळ काय मिळाले आपल्याला तर वजा 5 आणि 4.